हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच आपली शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला युनिट 2 घटक स्टार्ट होत आहे. व्होकॅब्युलरी शब्द संपत्ती म्हणजेच आपला घटक क्रमांक 3 किंवा धडा क्रमांक 3 लेसन नंबर 3 co-relating words with pictures, action words and describing words. क्रियावाचक शब्दांचे व वर्णात्मक शब्दांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला घटक खूप महत्वाचा आहे. व्होकॅब्युलरी यामध्ये आपल्याला शिकायचे आहे म्हणजे ऍक्शन वर्ड काय असतात, डिस्क्रायबिंग वर्ड्स काय असतात, पिक्चर पाहून त्या रिलेटेड ऍक्शन वर्ड किंवा डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचे असतात. पिक्चर आणि वर्ड यामध्ये परस्पर काय संबंध आहे, तसेच कॉमन ऍक्शन वर्ड्स आपण काही पाहणार आहोत आणि एक्झाम मध्ये कुठल्या टाईपचे प्रश्न विचारतात म्हणजेच यावर दिलेले आपण जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर चला मग आता आजचा आपण व्हिडिओ क्रमांक 3 सुरू करूया. तर या घटकामध्ये आपल्याला पहा ऍक्शन वर्ड समजून घ्यायचे आहेत. या उपघटकावरील प्रश्नामध्ये एखादे चित्र दिलेले असते, त्यातील कृतीदर्शक वर्णात्मक शब्द ओळखायचे ज्ञान आवश्यक असते. म्हणजे पिक्चर पाहून त्या पिक्चर मध्ये कोणती क्रिया म्हणजे दाखवत आहे, कोणती वर्णात्मक तिथं दाखवलेलं आहे, तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता पहा, एक इम्पॉर्टंट इथं व्याख्या दिलेली आहे म्हणजे आपण डेफिनेशन म्हणतो इंग्लिश मध्ये त्याला. एखादी क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला ऍक्शन वर्ड किंवा व्हर्ब असे म्हणतात. म्हणजे आता काय क्रिया चालू आहे ना, आता पहा एक्झाम्पल, ही मुलगी काय करते, जेवते. आता हा मुलगा पहा, याची काय ऍक्शन चालू आहे, तो पाणी पितो. म्हणजे काही ना काही ऍक्शन चालू आहे ना तिथं, म्हणजे काहीतरी क्रिया दर्शवतात पिक्चर्स मध्ये. मग क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, ऍक्शन वर्ड किंवा त्याला मेन नाव आहे व्हर्ब. आता सध्या 4थी मध्ये तुम्हाला ऍक्शन वर्ड याच नावाने तुम्ही ओळखणार, पण आता पुढच्या वर्षी तुम्ही 5वी 6वी ला असणार ना, त्यावेळेस तुम्हाला व्हर्ब हे शब्द येणार आहे. मग व्हर्ब म्हणजेच काय असतं लक्षात ठेवा, ऍक्शन वर्ड. आता काही जनरल काही कॉमन ऍक्शन वर्ड आपण पाहू जे तुम्हाला 4थीच्या क्लासमध्ये तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. मग ते काय पहा. आता इथं काही ऍक्शन वर्ड दिले आपल्याला, टोटल 24 ऍक्शन दिलेले आहे. आपण ते समजून घेऊया. पहिला आहे ईट. ईट म्हणजे जेवणे. आता हे व्यवस्थित तुम्ही पाठ ठेवा, दररोज वाचायचे असे ऍक्शन वर्ड लिहून ठेवायचे आणि दररोज वाचायचे. ईट म्हणजे जेवणे, ड्रिंक म्हणजे पिणे, सिट म्हणजे बसणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, प्ले प्ले म्हणजे खेळणे, वॉक वॉक म्हणजे चालणे, रन रन म्हणजे धावणे, जंप जंप म्हणजे उडी मारणे, स्विम स्विम म्हणजे पोहणे, डान्स डान्स म्हणजे नाचणे, रीड रीड म्हणजे वाचणे, राईट राईट म्हणजे लिहिणे, कम कम म्हणजे येणे है ना. आपण तुम्ही टीचरची परमिशन घेतात ना, मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन टीचर, ते म्हणतात ना कम इन. कम म्हणजे येणे. गो गो म्हणजे जाणे, ओपन ओपन म्हणजे उघडणे है ना. जसं तुम्ही टिफिन बॉक्स आहे ते ओपन करतात, तसेच तुम्ही वॉटर बॉटल आहे ते पण तुम्ही ओपन करतात है की नाही. त्यानंतर शट शट म्हणजे बंद करणे, हाईड हाईड म्हणजे लपणे, स्लीप स्लीप म्हणजे झोपणे, बेंड बेंड म्हणजे वाकणे, स्माइल स्माइल म्हणजे स्मित करणे है ना. म्हणजे आपण एकदम थोडंसं हसतो ना, नॉर्मल फोटो काढताना पहा आपण म्हणतो ना स्माइल, म्हणजे स्मित करणे, स्माइल. लाफ लाफ म्हणजे हसणे, क्राय क्राय म्हणजे रडणे, वीप वीप म्हणजे रडणे,
लक्षात ठेवा. आता हा एक नवीन शब्द आहे तुम्हाला, वीप. वीप म्हणजे पण काय, रडणे. त्यानंतर थ्रो, थ्रो म्हणजे फेकणे. आता हे काही 24 आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. असे भरपूर ऍक्शन वर्ड आहे. आता तुम्ही काही तुम्हाला माहित पण असतील आणि काही याच्यामध्ये आलेले नाहीये, तरी तुम्हाला ते रीड करून लक्षात ठेवावं लागेल की ते ऍक्शन वर्ड व्हर्ब कोणते आहे आणि त्याचे अर्थ पण तुम्हाला माहित पाहिजे. आता पहा पुढे एक महत्वाचा मुद्दा दिला आपल्याला, नाम किंवा सर्वनाम विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला, अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला डिस्क्रायबिंग वर्ड किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणतात. आता तुम्ही म्हणणार सर अधिक माहिती सांगणार म्हणजे कसं, मग पहा. आता एक गर्ल, गर्ल काय एक नाऊन आहे ना, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नाम म्हणतो. मग गर्ल कशी आहे, बोल्ड, म्हणजे मुलगी आहे पण धीट मुलगी आहे. मग ही मुलगी धीट आहे म्हणजे मुलीविषयी आणखी जास्त माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, धीट. मग धीट हा काय झाला, डिस्क्रायबिंग वर्ड किंवा त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर पहा स्ट्रॉंग मॅन, मनुष्य म्हणजे कसं आहे, बलवान. मग बोल्ड, सॉरी इथं बोल्ड होता, धीट म्हणजे मराठीमध्ये अर्थ होता, बोल्ड हा ऍडजेक्टिव्ह आहे. स्ट्रॉंग मॅन, मॅन आहे मनुष्य आहे पण कसा आहे तो, स्ट्रॉंग. मग स्ट्रॉंग शब्दाने त्या मनुष्याविषयी आपल्याला जास्त माहिती दिली, मग हा झाला ऍडजेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड्स. त्यानंतर लार्ज ग्राउंड, मैदान आहे, ग्राउंड आहे पण कसं आहे, लार्ज. लार्ज हा डिस्क्रायबिंग वर्ड झाला. व्हाईट शर्ट, शर्ट आहे पण कसा आहे, व्हाईट. मग हा ऍडजेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड झाला. डिस्क्रायबिंग वर्ड आणि ऍक्शन मध्ये फरक लक्षात ठेवा. ऍक्शन वर्ड म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द असतात आणि माहिती सांगणारे शब्द है ना, नाम किंवा सर्वनाम विषयी माहिती सांगणारा जो शब्द असतो तो डिस्क्रायबिंग वर्ड असतो. आता आपण सॅम्पल क्वेश्चन पाहूया. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द एलिफंट. एलिफंटची ऍक्शन नाही विचारली, एलिफंट साठी कोणता डिस्क्रायबिंग वर्ड सुटेबल आहे त्याची माहिती सांगणारा शब्द. मग पहा स्मॉल, थिन, बिग, राऊंड. राऊंड म्हणजे गोल, एलिफंट काय गोल आहे का, नाही. थिन म्हणजे पातळ, स्मॉल म्हणजे छोटा, आणि आपल्याला माहिती एलिफंट हा कसा असतो, मोठा असतो, म्हणजे बिग. बिग म्हणजे मोठा. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे ऍक्शन वर्ड नाही, हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. मग एलिफंट साठी सुटेबल कोणतं आहे, बिग. बिग एलिफंट आपण बोलू शकतो. त्यानंतर आता सेकंड क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. वर्णन करणारा योग्य पर्याय निवडा. आता हे काय दिसतं तुम्हाला, पहा बरं. कप सॉसर आहे आणि त्यामध्ये काय आहे, चहा आहे, टी आहे, आणि वरती असे वाफा दाखवले त्याचे ना, वाफाचं पिक्चर आहे ना. टी इज डॅड डॅड, टी ई ए, टी म्हणजे चहा. चहा कसा आहे, कोल्ड, COLD, कोल्ड म्हणजे थंड. BITTER, बिटर म्हणजे कडू, कडवट. कूल म्हणजे थंड आणि हॉट म्हणजे गरम. मग चहा कसा असतो बरं, गरम असतो की नाही. मग HOT, हॉट आपला ऑप्शन आहे. तिसरा प्रश्न, चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू गिवन पिक्चर. या पिक्चर साठी ऍक्शन वर्ड म्हणजे व्हर्ब ओळखायचंय. मग हा मुलगा काय करतो, पाण्यामध्ये डान्स करतो का, सांगा बरं. मग कोणतं आहे त्यासाठी, डान्सिंग, स्विमिंग, वॉकिंग, इटिंग. आता या प्रत्येकाला ING लागलं, पहा ING 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 ING. मग ING लागलं शब्द, याचा अर्थ काय असतो, ती जी क्रिया आहे, ते ऍक्शन आहे, ते चालू आहे आपल्या समोर, है ना. मग आता पिक्चर मध्ये दिसतं ना आपल्याला हे, तो मुलगा काय करतो बरं, पोहतो ना. पोहतो म्हणजे काय, स्विम, है ना, स्विमिंग करणे. मग दुसरा पर्याय आपला बरोबर उत्तर आहे. आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू वर्ड. रिलेटेड म्हणजे संबंध, कोणाशी संबंध पाहिजे पिक्चरचा, टू द वर्ड, कोणत्या शब्दाशी, कोल्ड या शब्दाशी संबंध असलेला पिक्चर कोणता, कोल्ड रिलेटेड पिक्चर कोणता आहे. मग ही पहा आईस्क्रीम, त्यानंतर हा एक ट्री दिलेला आहे आपल्याला, त्यानंतर इथं टी आहे चहा, आणि काय इथं सन दिलेला आहे.
मग कोल्ड कोणते असते बरं? आईस्क्रीमच असते की नाही थंड. हे तर गरम असतात. चहा गरम असते. सन पण हॉट असतो की नाही? इथं ट्री दिलेला आहे. 5वा प्रश्न पहा. चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू इयर. इयर्स म्हणजे कान, 2 कान आपले, त्याच्या रिलेटेड ऍक्शन वर्ड. मग कानाने आपण काय करतो? कोणती ऍक्शन करतो कानाने आपण? बोलतो का? खातो? काय करतो कानाने आपण? ऐकतो, हे का नाही? मग ऐकतो म्हणजे त्याला कोणता शब्द आहे पहा बरं मग. टॉक. टॉक म्हणजे बोलणे. टॉक म्हणजे बोलणे. हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. म्हणजे हाच आपला ऑप्शन आहे 2. वॉच. वॉच म्हणजे पाहणे. वॉचिंग टीव्ही, है ना, वॉचिंग मूव्ही. त्यानंतर स्पीक. स्पीक म्हणजे सुद्धा बोलणे. मग आता या कानचा पिक्चर, इयरचा पिक्चर दिलेले, त्याला प्रॉपर ऍक्शन वर्ड कोणता आहे? हिअर, दुसरा. आता आपण पाहूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, है ना, म्हणजे सॅम्पल प्रश्न जे आपल्यासाठी दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 to 3. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 to 3 यासाठी एकच क्वेश्चन आहे कॉमन. काय पहा. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. खाली आपल्याला काही पिक्चर दिलेले आहे आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला त्याचे ऍक्शन शोधायची आहे. ऑप्शन चूज करायचं आपल्या ऍक्शनचा. मग पहिलं पहा, ही मुलगी काय करते बरं? गाते ना. इथं पहा म्युझिकचं पिक्चर दिलेलं आहे असं साऊंड आहे. मग डान्सिंग, सिंगिंग, प्लेइंग, वॉशिंग, है ना. वॉशिंग म्हणजे धुणे, है ना, कपडे धुणे, बर्तन धुणे, वॉशिंग असतात. प्लेइंग म्हणजे खेळणे, खेळत आहे. डान्सिंग म्हणजे नाचत आहे, है ना, नाचणे, डान्स. आणि सिंग, SING, सिंग म्हणजे गाणे, सिंगिंग, है ना. मग ती गाती ना, सिंगिंग. त्यानंतर ही मुलीच्या हातामध्ये पुस्तक आहे. मग पुस्तक काय करते? पुस्तकाची खेळती का ती? प्लेइंग करती का? क्राईंग म्हणजे रडणे, स्माइलिंग म्हणजे स्मित म्हणजे हसणे, आणि रीडिंग, रीडिंग म्हणजे वाचणे. मग ती वाचत आहे ना, रीडिंग, वाचत आहे, मुलगी वाचत आहे, रीडिंग. तिसरा प्रश्न पाहूया. आता पहा, हा मुलगा काय करतो बरं? आता इथं काही मुलांना पिक्चर पाहून कळणार नाही नेमकं काय येतं, तर मी तुम्हाला ऑप्शन सांगतो. जम्पिंग. आता हा मुलगा जम्प करतो का? नाही. वॉकिंग. काहींना वाटण आता हे पण तिथं वॉकिंग म्हणजे पायाचे पिक्चर दिलेच नाही आपल्याला, स्टेप्स कसे टाकतो ते सांगितलेलं नाही. स्लिपिंग तर येणारच नाही. आता इथं शब्द आला वेविंग. काय शब्द आला? वेविंग. WAVING. वेविंग म्हणजे काय? हात हलवणे. लक्षात ठेवा, हात हलवणे. वेविंग म्हणजे तो पहा त्याचे हात वरती आहे आणि तो हात असे हलवतो, है ना. मग वेविंग म्हणजे हात हलवणे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता 4था प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. आता हे पिक्चर म्हणजे काय पहा, इथं पेन्सिल दिलेली आहे की नाही? पेन्सिलला कोणता सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड ऍडजेक्टिव्ह आहे? बिग पेन्सिल. बिग म्हणजे असं उंच आणि मोठा असतो, एलिफंट सारखा, आहे का नाही. लॉंग. लॉंग म्हणजे काय? लांब. यस, पेन्सिल. आता पहा, आपण पेन्सिलला शॉर्ट म्हणू शकतो, लॉंग म्हणू शकतो, शार्प म्हणू शकतो, है की नाही. शार्प म्हणजे याला टोक आहे का नाही पहा, म्हणजे शार्प पेन्सिल. आणि मोठी पेन्सिल असेल तर आपण काय म्हणणार? लॉंग पेन्सिल. छोटी असेल तर आपण काय म्हणणार? शॉर्ट पेन्सिल, है का नाही. मग आता बिग म्हणजे मोठी पेन्सिल. मोठी म्हणतो आपण, पण मोठीला काय शब्द असतो? लॉंग. लॉंग असतं ते. बिग म्हणजे ते एलिफंट सारखं असं उंच मोठा ना, त्याला बिग म्हणणार आपण. टॉल. टॉल म्हणजे उंच, है ना. आपल्यापेक्षा ज्याची हाईट जास्त आहे आपण काय म्हणणार? तो ही इज अ टॉल मॅन, ही इज अ टॉल बॉय. आणि स्लो. स्लो माहिती तुम्हाला? हळूहळू. स्लो म्हणजे काय? हळू. मग आता पेन्सिल हळू, त्याला काही सुटेबल नाही वाटत. मग लॉंग आपला हा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. मी तुम्हाला बाकीचे पर्याय सुद्धा समजून सांगतो, लक्षात ठेवा ते सुद्धा. आपल्याला फक्त उत्तर घेऊन चालायचं नाही पुढं, बाकीचे पण ऑप्शन आपण डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते पण शब्द काय आहे, कुठं वापरणार हे लक्षात राहतील तुम्हाला. 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अन ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड नाही असा पर्याय निवडा. सॅड, रन, जम्प, ईट. ईट म्हणजे खाणे, जम्प म्हणजे उडी मारणे, ऍक्शन ही पण. रन म्हणजे पळणे,
है ना, धावणे म्हणतो आपण. आणि सॅड, सॅड म्हणजे दुःखी, हे काय ऍक्शन वर्ड नाहीये. मग पहिला पर्याय आपला बरोबर उत्तर आहे. 6वा प्रश्न, चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ऍक्शन वर्ड. आणि कोणता ऍक्शन वर्ड आहे? टू स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. मग आता कोणता याच्यामध्ये पिक्चर आहे बरं स्लीप साठी? पर्याय क्रमांक 3. पहिला हा स्विमिंगचा आहे. दुसरा हा कशाचा आहे बरं? त्यांनी काय केलं? बॉक्स बंद केला, लंच बॉक्स, म्हणजे याला आपण शट द बॉक्स. शट म्हणजे बंद करणे. हे स्लीपिंग. आणि हे खाली वाकला की नाही, वाकणे म्हणजे काय? बेंड. हा बेंड ऍक्शन वर्ड आहे. 7वा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट व्हर्ब. एक व्हर्ब सिलेक्ट करायचा आपल्याला 4 पर्यायापैकी फ्रॉम द गिवन वर्ड टू गेट द मिनिंगफुल वर्ड. आता काय सांगितलं पहा, पिक्चर प्लस क्वेश्चन मार्क, म्हणजे इथं आपल्याला उत्तर घ्यायचंय या 4 पैकी एक, आणि त्याच्यापासून एक शब्द बनणार आहे. मग पहिला आहे गो. आता हा पिक्चर कशाचा आहे बरं? MAN, मॅन आहे, है ना. ही काय लेडी नाहीये, ही गर्ल नाहीये, बॉय पण घेऊ शकतो आपण. पण मॅन जर घेतला आपण आणि त्याला जर पहिला पर्याय लावला गो, तर हा काय शब्द बनतो? मँगो. मॅन प्लस गो, मँगो. एक मिनिंगफुल शब्द बनला, फ्रूटचा नाव बनला, म्हणजे पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. दुसरा रन, मॅन रन, बॉय रन, नाही होत. कम, मॅन कम किंवा बॉय कम, नाही होत, काही शब्दच बनत नाही त्याचा. मॅन प्ले, बॉय प्ले, नाही. मग शब्द कोणता बनतो एक मिनिंगफुल? मँगो. मग मॅन प्लस गो. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ऍक्शन वर्ड. काही ऍक्शन वर्ड दिलेले, त्यासाठी एकच पिक्चर आपल्याला निवडायचंय. लिफ्ट, लिफ्ट म्हणजे उचलणे. होल्ड, होल्ड म्हणजे पकडणे. गिव, गिव म्हणजे देणे. आणि पुश, पुश म्हणजे ढकलणे. मग या सर्व जे ऍक्शन आहे ते आपण कोणत्या पिक्चरनी करतो बरं? इयरनी तर आपण ऐकतो म्हणजे हिअर. आयने आपण बघतो, पाहतो म्हणजे सी, वॉच. नोजने आपण स्मेल करतो. पण हाताने आपण पहा लिफ्ट पण करतो, होल्ड पण करतो. गिव, कोणती वस्तू आपल्याला, समजा आपल्या मित्राला आपल्याला काय इरेझर पेन्सिल द्यायची, तर आपण हातानेच देणार की नाही, गिव. पुश म्हणजे ढकलणे, हे सुद्धा काम हातानेच होतो. तुम्ही ढकलू नका बरं का कोणाला क्लासमध्ये. पुश. तर आपला पर्याय क्रमांक 4 म्हणजे हँडचा पिक्चर, त्यासाठी हे बरोबर ऍक्शन वर्ड आहे, सुटेबल आहे त्याला. 9वा प्रश्न पहा, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द माउथ. माउथ साठी करेक्ट ऍक्शन वर्ड सिलेक्ट करायचं आपल्याला. मग माउथ, सिप, सिप म्हणजे काय? घोट घेणे, है ना. चहाचा किंवा आपण दूध पितो, पाणी पितो, आपण 1 घोट 2 घोट घेतो ना, तर जे घोट घेणे त्याला म्हणतात सिप. बाईट, बाईट म्हणजे चावणे, है का नाही. मग आता माउथ विषयी, बाईट आपण दातानेच चावतो ना, पण दात कुठे आपल्या तोंडामध्येच आहे ना. माउथ विषयी सांगायचे आपल्याला. स्पीक म्हणजे बोलणे, आपण तोंडानेच बोलतो. आणि चौथा आपल्याला ब्लँक दिला, मग खालील पैकी कोणता सुटेबल ऍक्शन त्याला मॅच होणार आहे? चेव, चेव म्हणजे चावणे. आता बाईट म्हणजे आपण नाही का, म्हणजे कोणाला आपण चावतो की नाही, कधी कधी पहा लहान मुलं आपल्याला दाताने चावतात ना आपल्या हातावर, तर ते बाईट असतात. त्यानंतर आता हे चेव म्हणजे आपण काही पण खातो, आहे ना. समजा आपण फ्रूट खातो, चपाती खातो, मग आपण तोंडात आधी चपाती घेतल्यावर काय करतो, त्याला चावतो ना व्यवस्थित त्याला आपण, मग तेच चावणीला म्हणणार चेव. त्यानंतर स्मेल, स्मेल का आपण तोंडाने नाही घेत. हिअर म्हणजे ऐकणे. रीड म्हणजे वाचणे. मग सुटेबल कोणता आहे? चेव. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. अयोग्य पर्याय निवडा, इनकरेक्ट. ठीक आहे. मग इनकरेक्ट मानलं बरं का. टॉक, वॉक, गुड, जम्प. आता हे 3 ऍक्शन वर्ड आहे. टॉक म्हणजे बोलणे, वॉक म्हणजे चालणे, जम्प म्हणजे उडी मारणे. पण गुड म्हणजे ऍक्शन वर्ड नाही, गुड म्हणजे चांगलं, छान. पर्याय म्हणजे हा इनकरेक्ट ऑप्शन आहे चौघांमध्ये. तर 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर द गिवन ऍक्शन वर्ड. आपल्याला ऍक्शन वर्ड दिलेले आहे, त्यासाठी कोणता पिक्चर सुटेबल आहे? ऍक्शन वर्ड्स वाचायचं व्यवस्थित. क्लोज, बंद करणे. ओपन, उघडणे. रीड,
वाचणे. मग आता हे जार आहे, बर्नी आहे, बर्नीला आपण ओपन क्लोज करतो पण वाचत नाही ना. आता एकच शब्द पहा, रीड आला. रीड वाचणे म्हणजे काहीच इथं म्हणजे विचार पण करू शकत नाही, डायरेक्ट आपण दुसरा पर्याय घेऊ शकतो. कारण की रीड शब्द आला ना. याला प्लेटला काय आपण क्लोज आणि ओपन आणि रीड करू शकत नाही. रुलरला आपण क्लोज ओपन रीड करू शकत नाही. रीड मुळे आपण बुक ऑप्शन इथं सिलेक्ट केला. 12वा प्रश्न आहे, व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर? डुईंग म्हणजे गर्ल काय करते पिक्चर मध्ये. मग ती मुलगी पहा, तिच्या समोर ताट आहे, मस्तपैकी जेवती ती, है का नाही. मग जेवणे म्हणजे आपण काय म्हणतो, जम्पिंग, वॉशिंग, इटिंग, ड्रिंकिंग. इटिंग पर्याय क्रमांक 3. 13 नंबरचा प्रश्न आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. सेंटेन्स पूर्ण करायचा आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड घ्यायचा आपल्याला ह्या मिल्क साठी. मिल्क आहे ग्लास मध्ये. मिल्क इज ॲज डॅट डॅश ॲज स्नो. स्नो म्हणजे बर्फाळ. बर्फ म्हणजे आईस. आणि आपण बर्फाळ प्रदेशामध्ये जातो ना, तिकडे भरपूर बर्फ असतात पहा, तिथं एन्जॉय करायला जातात ना लोक फिरायला. मग ते स्नो असतं तिथं. स्नो म्हणजे पूर्ण बर्फाळ, पूर्ण जमीनवर, घरावर, झाडावर बर्फच बर्फ असतो. मग त्याला म्हणायचं स्नो. स्नो एरिया असतो तो. मग मिल्क हा ॲज डॅट डॅश ॲज स्नो, बर्फासारखा कोण असतो? हॉट, गरम कधीच नाही. व्हाईट, व्हाईट म्हणजे काय पहा, व्हाईट म्हणजे काय, पांढरं. गुड म्हणजे चांगलं, नाईस म्हणजे पण चांगलं. मग इथं कोल्ड शब्द आला असता, आपण तो चूज केला असता, पण व्हाईट शब्द आला ना. मग व्हाईट, स्नो, बर्फाळ सुद्धा व्हाईट असतो आणि मिल्क सुद्धा व्हाईट आहे. म्हणजे या मिल्कची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? स्नो बरोबर केलेली आहे. मग मिल्क हा ॲज डॅट डॅश ॲज स्नो, बर्फाळ सारखा मिल्क कसा असतो? व्हाईट असतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर शेवटचे 3 प्रश्न आता पहा. इन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर 14 to 16. चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर्स. पुढील चित्रांचे योग्य वर्णन करणारे शब्द निवडा. आता हा मुलगा जर पाहिलं तर याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन असे रागीट आहे, है ना. त्यांनी हाताची मुठ्ठी पण अशी बांधली म्हणजे कोणाला मारतो काय आता तो, है ना. म्हणजे रागीट आहे, रागीट स्वभावाचा आहे तो आता. मग रागीटला आपण काय म्हणतो? स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरणे. अँग्री, अँग्री म्हणजे काय म्हणते आपल्याला? राग करणे, रागणे. हॅप्पी म्हणजे खुश आणि ग्लॅड म्हणजे पण आनंदी. मग अँग्री म्हणजे तो रागीट आहे मुलगा. 15 नंबरचा प्रश्न आहे पहा, पिक्चर दिलेला आपल्याला चाकू, हे का नाही, त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये नाईफ. मग नाईफ साठी कोणता सुटेबल वर्ड आहे पहा बरं. पहिला आहे हार्ड. हार्ड म्हणजे कडक. त्यानंतर आहे शार्प. शार्प म्हणजे तीक्ष्ण म्हणजे धारदार. रफ, रफ म्हणजे खडबडीत, है ना. आणि सॉफ्ट म्हणजे काय म्हणतो आपण? नरम म्हणतो सॉफ्टला. मग आता चाकूला धार असते का नाही, शार्प असतं ते, तरच आपण व्हेजिटेबल फ्रुट्स त्याच्याने कटिंग करतो. मग दुसरा ऑप्शन आपला बरोबर आहे. आणि आजच्या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न. एक पिक्चर आहे, एक ट्री आहे, ट्रीच्या खाली पहा एक मॅन आहे, एक व्यक्ती आहे, है ना, वृद्ध व्यक्ती आहे, आजोबा सारखे आपले. त्यांच्या हातामध्ये काठी म्हणजे खूप दमले आणि ते बसले ना. पण यासाठी सुटेबल वर्ड काय? बिझी. ते बिझी असू शकत नाही ह्या वयामध्ये. यंग, यंग म्हणजे तरुण, ते तरुण नाहीये. अँग्री म्हणजे रागीट, ते रागीट पण नाहीये. ओल्ड, ओल्ड म्हणजे वृद्ध, है ना. आपलं आपण म्हणतो त्याला, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो म्हातारा माणूस, है का नाही. मग ओल्ड, वृद्ध व्यक्ती इथे. मग आजोबा सारखे आपले, बरोबर, वृद्ध, ओल्ड. मग पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्होकॅब्युलरी म्हणजे आपले युनिट 2 ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड त्या रिलेटेड असणारे प्रश्न, क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो म्हणजे वर्ब म्हणतो. आणि नाम किंवा सर्वनाम विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो. आणि यावर असलेले वेगवेगळे प्रकारचे आपण प्रश्न पाहिले आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 4 रायमिंग वर्ड्स हे घटक पाहणार आहोत. मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा.
आणि अभ्यास करा, सगळ्यात इम्पॉर्टंट. थँक्यू. धन्यवाद.